हॅलो गाईज. सो आज आहे 21वा दिवस 30 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा. चॅलेंज असं मला आता वाटतच नाही आहे, कारण वजनाचं आय डोंट नो काय चाललं आहे. पण वेट लॉस जरी होत नसला, म्हणजे स्केलवर जरी दिसत नसला, तरी मला माझ्या बॉडीमध्ये भरपूर फरक जाणवत आहे. जर तुमच्यासोबतही असं होत असेल की वेइंग स्केलवर वजन कमी होत नाही आहे, पण इंच लॉस जाणवतो आणि कपड्यांमध्ये ते जाणवत आहे, तर ही एक चांगली गोष्ट असते. स्केलवर दिसणाऱ्या संख्येपेक्षा आपल्या शरीराचा इंच लॉस आणि बॉडीची टोनिंग खूप महत्त्वाची असते. सो फोकस ठेवायचा आहे, प्रयत्न करत राहायचे आहे. आता 2-3 दिवस माझं वजन कमी झालं आणि पुन्हा स्टक होण्याचं कारण आता मला माहिती आहे, कारण आता माझे पिरियड्स जवळ येत आहेत आणि ॲज युज्युअल माझ्या या पिरियड्स डेज जेव्हा जवळ येतात तेव्हा वेट अजिबात हलत नाही आणि ते वाढतं सुद्धा कधी कधी. सो आता माझा फोकस हाच आहे की 65 kg मला माझं वेट करायचं आहे. तर हे 65 kg होईपर्यंत मी कंटिन्युअसली रोज व्हिडिओज टाकणार आहेच. आणि काय काय खाते अगदी, म्हणजे आता एक गावी जायचं आहे, लग्न आहे फॅमिलीमध्ये, तर या दिवसात थोडंसं वाढू शकतं, जे नॉर्मल आहे. पण मला आता सध्या तरी माझा फोकस आहे की 60sमध्ये यायचं आहे आणि 70s हा आकडा मला माझा पुन्हा नाही दाखवायचा आहे. सो हाच माझा फोकस आहे. आज मी लंचमध्ये भाकरी किंवा भाजी नाही घेतली आहे, म्हटलं रोज रोज खाऊन कंटाळा आला होता आणि हे पण काय रोजच खाते, पण तरीही म्हटलं आज नाही खाते. तर मी फक्त हा चिला घेतलेला आहे, ज्यात बेसन पण आहे, पनीर पण आहे, सोयाबीन पण आहे, ब्रोकोली घेतली आहे, दही आणि काकडी, असा मी हा लंच घेतलेला आहे. आणि मी आज ब्रेकफास्ट नाही केला आहे, कारण काल मी सांगितलं होतं का ते ब्रेकफास्ट नाही केला आहे, म्हणून मग ऑफिसला निघायच्या आधी 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियाली आहे. आणि दुपारी 2 वाजता मी माझा फास्ट ब्रेक केला आहे, पण त्याआधी एक 5-10 मिनटांआधी मी थोडेसे सीड्स खाऊन माझा फास्ट ब्रेक केलेला आहे. त्यानंतर मग लंच केलं आहे आणि संध्याकाळी जो चिला नेला होता तो थोडासा ठेवला होता, कारण दुपारी पोट भरलं तर म्हटलं हा संध्याकाळी खाऊया, तर तो मग 5 वाजता खाल्लेला आहे. विचार केला की आतापासूनच स्टार्ट करते फास्टिंग. पण मग घरी आल्यानंतर काहीतरी खावं वाटलं म्हणून 1 वाटी मी ही डाळ पियालेली आहे आणि ती साधारण 9 वाजता पियाली आहे. सो मी विचार करते आता पुढचे जे उरलेले या चॅलेंजमधले उरलेले जे 7-8 दिवस आहेत ते ओमॅड करीन. ओमॅड म्हणजे 1 मील अ डे, म्हणजे फक्त दिवसातून एकदाच जेवायचं असतं. हे सगळ्यांना जमत नाही, त्यामुळे करायच्या आधी विचार करून करा. भेटूया उद्या. बाय.